नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे अशा ज्या काही व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, येणाऱ्या काही काळामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशा एक्झाम तुमच्या होणार आहेत. तर त्या एक्झाममध्ये जे काही क्वेश्चन्स भारतरत्न या विषयावरती विचारले जाणार आहेत त्याची पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेलच की आत्तापर्यंत जवळपास 48 लोकांना भारतरत्न पुरस्कार हा दिलेला आहे. तर त्या ज्या 48 व्यक्ती आहेत त्या कोण कोण आहेत, त्यांचा कोणत्या क्षेत्राशी संबंध आहे याची पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. तसेच ही माहिती तुम्ही इतर विद्यार्थ्यांसोबत शेअर करायची आहे आणि आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार देण्याची सुरुवात कधी झाली तर भारतरत्न पुरस्कार हा सुरुवातीला 1954 सालापासून भारतरत्न पुरस्कार ही देण्यास सुरुवात झाली. तर 1954 साली कोणत्या कोणत्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला बघा. तर बघा, सी राजगोपालाचारी यांना 1954 साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. त्यांच्यासोबतच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पण भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. डॉक्टर सी.व्ही. रमन यांना पण भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. तर सी गोपालाचारी हे कोण होते तर हे भारतीय राजकीय पक्षाचे संस्थापक होते. स्वतंत्र भारताचे दुसरे भारतीय गव्हर्नर जनरल होते. लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे दुसरे भारतीय गव्हर्नर जनरल होते. नंतरचे आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. तर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आपण ओळखतो शिक्षक म्हणून व यांच्या नावाने आपण शिक्षक दिन हा साजरा करतो. व हे भारताचे पहिले कोण होते, उपराष्ट्रपती होते. यांना 1954 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. नंतर आहे डॉक्टर सी.व्ही. रमन. सी.व्ही. रमन हे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक यांना मिळालं आहे व त्याच्यावरनंच यांना भारतरत्न हा भारत सरकारने पुरस्कार दिला आहे. नंतर 1955 साली बघा, 1955 साली डॉक्टर भगवान दास यांना दिला गेला. कोण होते हे तर भगवान दासजी यांनी मदन मोहन मालवीय यांच्यासोबत बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली होती व त्यांच्या कार्यामुळे त्यांना भारतरत्न हा पुरस्कार 1955 साली दिला गेला. डॉक्टर एम विश्वेश्वरय्या हे दुसरे आहेत. तर एम विश्वेश्वरय्या यांचा जन्म कधी झालेला आहे 15 सप्टेंबर रोजी झालेला आहे. यांच्या स्मरणार्थ आपण काय करतो तर अभियांत्रिक दिवस म्हणजेच इंजिनियर्स डे आपण इथे साजरा करतो यांच्या नावाने. तर यांना 1955 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. हे कोण होते तर भारताचे पहिले पंतप्रधान, तसेच ते भारताचे सर्वाधिक काळ राहिलेले पंतप्रधान होते. तर कधी राहिले होते ते बघा, 1947 ते 1964 या सालामध्ये ते भारताचे पंतप्रधान राहिले होते. नंतर 1957 साली बघा, 1957 साली पंडित गोविंद वल्लभ पंत यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. तर हे कोण होते, उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. तसेच त्यांनी 1955 ते 1961 या सालामध्ये गृहमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे. यांना त्यांच्या कामासाठी भारतरत्न पुरस्कार 1957 साली दिला गेला. 1958 साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिला गेला. धोंडो केशव कर्वे यांनी हिंदू विवाह प्रथा बंद केली. तसेच विधवा विवाह संघाची स्थापना केली. तसेच विधवा पुनर्विवाह, समाजसुधारक, स्त्री शिक्षण अशा याच्यामध्ये यांनी योगदान दिलेलं होतं व यांना 1958 साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. त्याच्यानंतर 1961 साली राजर्षी पुरुषोत्तम दास टंडन यांना दिला गेला. तर कोण होते हे तर पुरुषोत्तम दास टंडन यांनी संयुक्त प्रांत विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. कधी 1937 ते 1950 या काळामध्ये. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. डॉक्टर बिपिनचंद्र रॉय यांना 1961 साली दिला गेला. हे कोण होते
हे होते पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री व यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय डॉक्टर दिन पण साजरा केला जातो. यांना 1961 साली भारतरत्न हा पुरस्कार दिला गेला. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या वर्षी व कोणत्या व्यक्तीला भारतरत्न हा पुरस्कार दिला गेला याची तुम्ही पूर्ण माहिती लक्षात ठेवायची व ते कोण होते, त्यांनी कुठे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं, त्यांचे पद कोणते होते, त्यांचा कार्यकाळ कोणता होता, या सर्व गोष्टी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात ठेवायच्या आहे. जेणेकरून येणाऱ्या सर्व एक्झाममध्ये याच्यावरती येणारे पूर्ण क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित सोडवू शकाल. नंतर बघा 1962 साली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी असहकार आंदोलनात महात्मा गांधींना पाठिंबा दिला होता. राष्ट्रपती कधी होते? 1950 ते 1962 या काळामध्ये ते भारताचे पहिले राष्ट्रपती होते. 1963 साली डॉक्टर झाकीर हुसेन यांना भारतरत्न पुरस्कार दिला. झाकीर हुसेन हे भारताचे दुसरे उपराष्ट्रपती होते. तसेच भारताचे तिसरे राष्ट्रपती म्हणून त्यांचा गौरव केलेला आहे. ते तिसरे राष्ट्रपती म्हणून राहिलेले आहेत. डॉक्टर झाकीर हुसेन यांना 1963 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. डॉक्टर पांडुरंग वामन काने यांना पण 1963 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. संस्कृत भाषेला तिची ओळख मिळवून देण्यात पांडुरंग वामन यांचे योगदान महत्त्वाचे मानले गेले. त्याच्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार हा दिला गेला. नंतर आहे 1966 साली लाल बहादूर शास्त्री यांना भारतरत्न पुरस्कार दिला. लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते. तर भारताचे दुसरे पंतप्रधान कोण? तर लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला होता. यांना 1966 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. 1971 श्रीमती इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. म्हणजे पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? तर श्रीमती इंदिरा गांधी. त्यांना आयर्न लेडी ऑफ इंडिया या नावाने पण ओळखले जाते. यांना 1971 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. नंतर आहे 1975 साली व्ही व्ही गिरी यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. व्ही व्ही गिरी हे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते व भारताचे चौथे राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झाली. यांना भारतरत्न पुरस्कार कधी दिला? 1975 साली. 1976 साली के कामराज हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते व तामिळनाडूमध्ये केलेल्या योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न पुरस्कार हा 1976 साली दिला गेला. 1980 मदर तेरेसा यांना 1980 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. मदर तेरेसा यांना 1980 साली शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. गरीब लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना केली. लक्षात ठेवा, मदर तेरेसा यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना केली. तसेच यांना 1980 साली शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. तसेच त्याच वर्षी 1980 साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न या पुरस्काराने गौरवण्यात आलं. नंतर आहे 1983 साली विनोबा भावे यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. विनोबा भावे यांना आचार्य म्हणजे शिक्षक ही पदवी बहाल करण्यात आली आहे. ते स्वातंत्र्य सैनिक व समाजसुधारक होते. त्यांना 1983 साली भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. नंतर आहेत 1987 साली खान अब्दुल गफार खान यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. तर बघा कोण होते ते? 1920मध्ये खिलाफत चळवळीत सामील झाले होते. तसेच खुदाई खिदमतगार रेड शर्ट चळवळीचे ते काय होते? संस्थापक होते व त्यांच्या त्या कामाबद्दल त्यांना काय केलेलं आहे? भारतरत्न पुरस्कार हा 1987 साली दिला गेला. 1988 साली M.G. रामचंद्रन यांना 1988 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. तर हे बघा 1977 ते 80, तसेच 1980 ते 84 व 1985 ते 87पर्यंत तामिळनाडूचे मुख्यमंत्री राहिलेले होते. त्यांना 1988 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. 1990 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर यांच्याबद्दल काय माहिती सांगायची? बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री म्हणून त्यांची ओळख होते. दलित आणि मागासवर्गीयमधील सामाजिक भेदभाव कमी करण्यासाठी अनेक चळवळ्या सुरू केल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी भरपूर अशी कामं केलेली आहेत. संविधान आंबेडकरांच्या माध्यमातून लिहिलं गेलेलं आहे व यांच्या या पूर्ण योगदानाबद्दल कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना भारतरत्न या
सन्मानाने गौरवण्यात आलं. ते कधी केले तर 1990 साली. नंतर आहेत डॉक्टर नेल्सन मंडेला. त्यांना 1993मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते. नेल्सन मंडेला यांना नोबेल पारितोषिक कधी मिळाले होते? 1993मध्ये. व यांना भारत सरकारने भारतरत्न या पुरस्काराने गौरवण्यात आलं. यांनी गांधीजीच्या अहिंसा या गोष्टीवरती जास्त लक्ष देऊन त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या देशामध्ये काम केलं होतं. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. नंतर आहेत 1991 साली राजीव गांधी. 1984 ते 1989 या काळात ते भारताचे 9वे पंतप्रधान होते. 9वे पंतप्रधान कोण होते? राजीव गांधी. यांनी भारतामध्ये भरपूर अशा योजना, भरपूर अशा गोष्टी अंमलात आणल्या व त्यांच्या कार्याबद्दल त्यांना 1991 साली भारतरत्न हा पुरस्कार दिला गेला. नंतर आहेत सरदार वल्लभभाई पटेल. वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष म्हटले जाते. ते भारताचे पहिले उपपंतप्रधान होते व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कामामुळे त्यांना भारत सरकारने भारतरत्न या पुरस्काराने गौरवले आहे. नंतर आहे मोरारजी देसाई. यांना पण 1991 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. मोरारजी देसाई हे भारताचे 6वे पंतप्रधान होते. तर बघा, मोरारजी देसाई हे भारताचे 6वे पंतप्रधान होते, हे लक्षात ठेवायचे. त्यांना निशान-ए पाकिस्तान हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसेच भारत सरकारने यांना भारतरत्न पुरस्कार हा 1991 साली बहाल केला. नंतर आहेत JRD टाटा. तर JRD टाटा यांच्याबद्दल जेवढी काही माहिती सांगेल तेवढी कमी आहे. 1992 साली भारत सरकारने यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवलं. तर बघा, भारतातील पहिली एअरलाईन एअर इंडियाची स्थापना यांनी केलेली आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा मोटर्स, TCS, नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अशा विविध संस्थांचे ते कोण आहेत? संस्थापक आहेत. व अशा त्यांच्या सार्वत्रिक योगदानामुळे त्यांना 1992 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. तसेच 92 साली मौलाना अब्दुल कलाम यांना पण भारतरत्न पुरस्कार दिला गेला. मौलाना अब्दुल कलाम हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. त्यांचा जन्मदिवस 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. यांना 1992 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. 1992 साली सत्यजित रे यांना पण भारतरत्न पुरस्कार दिला गेला. सत्यजित रे हे 1984मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने यांना गौरवण्यात आलं होतं व यांच्या इतर योगदानाबद्दल त्यांना 1992 साली भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं. नंतर 1997 साली अरुणा असफ अली यांना भारत छोडो आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तसेच 1958मध्ये त्यांनी त्या दिल्लीच्या पहिल्या महापौर झाल्या. म्हणजे अरुणा असफ अली या दिल्लीच्या पहिल्या महापौर होत्या, ही गोष्ट पण लक्षात ठेवायची. आणि त्यांना 1997 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. त्याच्यानंतर आहेत गुलजारीलाल नंदा. यांना 1997 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. यांना 2 वेळा नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि 2दा देशाचे अंतरिम पंतप्रधान बनवले गेले. 1964 आणि 1966 साली यांना देशाचे अंतरिम पंतप्रधान बनवले गेले व यांना 1997 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. नंतर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. थोर सायंटिस्ट आपण यांना म्हणू शकतो, एक विज्ञान तज्ज्ञ यांना म्हणू शकतो. यांना भारत सरकारने 1997 साली भारतरत्न हा पुरस्कार दिला गेला. APJ अब्दुल कलाम यांनी अंतराळ संशोधन, संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेसाठी भारतीय राष्ट्रीय समितीमध्ये त्यांनी काम केलं होतं व वेगवेगळ्या क्षेपणास्त्र किंवा वेगवेगळे जे संशोधन आहे, जे काय अंतराळामध्ये संशोधन करायचे, या सर्व गोष्टी यांनी त्यांच्या माध्यमातून केलेल्या आहेत व त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न या पुरस्काराने गौरवण्यात आलं. नंतर आहेत 1998 साली MS सुब्बालक्ष्मी. कोण होते ह्या? तर MS सुब्बालक्ष्मी हे रायमन मॅक्सी पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय संगीतकार आहेत. तर यांना गाण्याची राणी म्हणून पण ओळखले जाते. तर कोण होते? पहिले भारतीय संगीतकार होते. यांना 1998 साली भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. नंतर आहेत C. सुब्रमण्यम.
तर यांचं हरित क्रांतीच्या क्षेत्रात मोठे योगदान आहे. हरित क्रांती, धवल क्रांती या सर्व गोष्टी मी पण लक्षात ठेवायच्या आहेत. तर हरित क्रांती क्षेत्रामध्ये यांचं योगदान मोठे आहे. त्यांनी मनिला आणि आंतरराष्ट्रीय मका आणि गहू संशोधन संस्था याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. त्यांना 1998 साली भारतरत्न या पुरस्काराने गौरवण्यात आलं. विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व माहिती तुम्ही लक्षात ठेवायची जेणेकरून येणाऱ्या सर्व एक्झाममध्ये तुम्ही याच्यावरती क्वेश्चन व्यवस्थित सोडवू शकाल. नंतर आहेत 1999 साली प्राध्यापक डॉक्टर अमर्त्य सेन यांना 1999 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. तर कोण होते हे? तर नीतिशास्त्र, राजकीय तत्त्वज्ञ, सामाजिक निवड सिद्धांत, कल्याणकारी अर्थशास्त्र, विकास अर्थशास्त्र, निर्णय सिद्धांत, सार्वजनिक आरोग्य, लिंगाभ्यास यासह विविध विषयावर त्यांनी काय केले? संशोधन केलेलं आहे. तसेच अर्थशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार यांना 1998 साली दिलेला आहे. अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते आहेत 1998 सालचे व यांना 1999 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. नंतर आहेत पंडित रविशंकर. पंडित रविशंकर कोण होते? तर हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकारातले प्रसिद्ध असे संगीतकार मानले जातात. यांना 1999 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. नंतर आहेत जयप्रकाश नारायण. तर हे एक सौर समाजसुधारक म्हणून यांनी कार्य केलेलं आहे. 1970 यांनी काय केलेलं आहे? कोल क्रांती आंदोलन किंवा JP चळवळ सुरू केली, ज्याचा मुख्य उद्देश काय होता? शोषक काँग्रेसला समूळ नष्ट करणे. व जयप्रकाश नारायण यांना 1999 साली भारत सरकारने भारतरत्न हा पुरस्कार दिला. नंतर आहेत गोपीनाथ बारडोली. गोपीनाथ बारडोली हे आसामचे पहिले मुख्यमंत्री होते व त्यांनी पूर्वेकडील भागात केलेल्या कामामुळे त्यांना भारतरत्न हा पुरस्कार दिला गेला. नंतर आहेत 2001 साली लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. लता मंगेशकर कोण होत्या? तर भारताची कोकिळा म्हणून यांना ओळखलं जात होतं. तसेच लता मंगेशकर यांचा चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठा पुरस्कार दादासाहेब पुरस्काराने पण यांना सन्मानित करणार आहे. पद्मभूषण, पद्मविभूषण अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. व आता मागील काही दिवसापूर्वीच त्यांचं निधन झालं. तर त्यांना 2001 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला होता. त्याच वर्षी उस्ताद बिस्मिल्ला खान यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. कोण होते उस्ताद बिस्मिल्ला खान? तर हे हिंदुस्थानी शास्त्रीय शहनाई वादनाला भारतीय संगीताच्या केंद्रस्थानी आणण्याचे श्रेय बिस्मिल्ला खान यांना जाते. ज्यावेळेस आपण एखादं शुभ कार्य आपल्या घरी असतं त्यावेळेस जे आपण शहनाईचा धून ऐकतो तर हे उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे ऐकतो व यांना 2001 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. त्याच्यानंतर दिला गेला तो डायरेक्ट 2008मध्ये पंडित भीमसेन जोशी. तर हे कोण होते? तर पंडित भीमसेन जोशी हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील व्यक्ती होते व यांची विविध गाणे, विविध चाली भरपूर अशा त्यांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे. यांना 2008 साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. नंतर आहेत 2014 साली CNR राव हे सुमारे 1600 शोधनिबंध आणि 48 पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी आण्विक रचना, रसायनशास्त्र, वर्णपटविद्या या क्षेत्रात काम केलं आहे व यांच्या या सर्व कार्याबद्दल त्यांना 2014 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. नंतर 2014 साली अजून एका व्यक्तीला दिला गेला, तो आहे सचिन तेंडुलकर. यांच्याबद्दल सांगण्याची काहीही गरज नाही आहे. क्रिकेटमधील गॉड ज्याला आपण म्हणतो ते सचिन तेंडुलकर यांनी जवळपास 30,000पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केलेला आहे व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात द्विशतक झळकवण्याचे पहिले खेळाडू ते आहेत. त्यांच्या नावावरती वेगवेगळे असे रेकॉर्ड आहेत. तर सचिन तेंडुलकर यांना या खेळामधील केलेल्या अविश्वसनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याच्यानंतर आहे 2015 साली पंडित मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. कोण होते हे? तर भारतीय हिंदू महासभा आणि बनारस विश्व हिंदू विद्यापीठाची त्यांनी काय केली? स्थापना केली होती. यांच्या या कार्याबद्दल त्यांना 2015 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. त्यांच्यासोबतच दिला गेला तो अटल बिहारी वाजपेयी यांना दिला गेला. अटल बिहारी वाजपेयी हे त्यांच्या राजकीय बांधिलकीसाठी ओळखले जातात. त्यांनी 1996, 1998, 1999 ते 2004 या 3 वेळा भारताचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले. ज्यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी 3 वेळा काम पाहिलेलं आहे. अतिशय सुभाषिक व्यक्तिमत्व असणारे अटल बिहारी वाजपेयी यांना 2015 साली
भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्याच्यानंतर आहेत प्रणव मुखर्जी. 2019 साली प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. तर भारताचे 13वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तसेच प्रणव मुखर्जी हे काँग्रेस पक्षाचे एक वरिष्ठ असे नेते होते. त्यांना भारतरत्न पुरस्कार 2019 साली दिला गेला. नंतर आहेत भूपेन हजारिका. भूपेन हजारिका हे आसाममधील भारतीय पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, कवी, गायक, चित्रपट निर्माते. त्यांना पद्मश्री पुरस्कार, नाटक अकादमी पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांना कोणता पुरस्कार कधी मिळाला याची माहिती पण तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायची आहे. तर भूपेन हजारिका यांना 2019 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. व त्याचसोबत नानाजी देशमुख यांना पण 2019 साली भारतरत्न पुरस्कार दिला गेला. नानाजी देशमुख हे भारतातील आघाडीचे समाजसेवक म्हणून ओळखले जातात. ग्रामीण स्वावलंबन, शिक्षण, आरोग्य क्षेत्रात त्यांनी योगदान दिलेलं आहे व त्या योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा पुरस्कार दिला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो 2019 नंतर भारतरत्न पुरस्कार हा दिला गेलेला नाही आहे. तर एकूण जवळपास 48 लोकांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे. या व्यक्तींची माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न हे नक्की येणार आहेत. त्यामुळे या व्हिडिओचा पूर्ण अभ्यास व्यवस्थित करायचा आहे आणि आपल्या एक्झाममध्ये येणारे क्वेश्चन सोडवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा. ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा आणि आपल्या एक्झाम गुरु चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.